गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जानोरी येथील 40 वर्षाची खंडित परंपरा 2015 वर्ष सुरुवात 2027 साठी सोयी सुविधांकडे प्रशासनाची डोळेझाक होत असून उदासीनता दिसत आहे। आगामी येणारे 2027 नाशिक सिंहस्थ कुंभ ध्वज पर्वणी सोहळा साजरा करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे। त्या दृष्टीने नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कामांबाबत आराखडे तयार करण्याचं काम व त्याबाबतचे कामाच्या निविदा काढण्याचं काम सुरू झाले असून जानोरी तालुका दिंडोरी नाशिक एअरपोर्ट या गावी दिगंबर आखाड्याशी निगडीत गणित प्रमुख चौकी असून पूर्वपार सुरू असलेले कुंभ पर्वणी सोहळा श्री प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व श्री प्रभू रामचंद्रांच्या बाणाने प्रगट झालेल्या बाणगंगेच्या तीरावर 1955 साली साजरा केला जात होता। मधल्या काळात काही कारणास्तव दुर्लक्ष झाल्याने किंवा सोयीसुविधांचा अभाव असल्या कारणाने ठराविक साधू महंत या ठिकाणी हजेरी लावत त्यानंतर जानोरी येथील काही जबाबदार मंडळी सन 1988 पासून 2003 पाठपुरावा केला। महापौर श्री दशरथ आप्पा पाटील यांच्या सोबत महंतांना वारंवार भेटून तसेच नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा कमिटीमध्ये सुनील घुमरे स्वतः कार्यरत राहून सहयोग दिला। जानोरी या गावी पूर्वीप्रमाणे सुरू असलेली परंपरा कायमस्वरूपी चालू करण्यात यावी असे महंतांना विनंती केली आहे। त्यानंतरही 2015 या वर्षी तत्कालीन नाशिक येथील महंत कुंभमेळा अध्यक्ष श्री संत श्री ज्ञानदास व महंत श्री भक्ती चरणदास तसेच महंत 1008 डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी याबाबतची कल्पना असल्या कारणाने त्यांनी या सर्व गोष्टींचा वरिष्ठ साधू महंत यांच्याशी चर्चा करून व प्रशासनाला त्याबाबतचे पत्र देऊन दिनांक 25 जुलै रोजी जानोरीचे पावन झालेल्या बाणगंगा तीरावरती सिंहस्थ कुंभ ध्वज पर्वणी साधू महंतचे आगमन, सर्व गावातील मिरवणूक, सिंहस्थ कुंभ ध्वजारोहण, साधू महंत यांचे स्नान, नंतर सत्संग महंत यांचे वस्त्ररोग स्वरूपात विधानी व जवळपास 15,000 रुपयांचे आसपास भाविकांनी महाप्रसादाचा घेत कार्यक्रम संपन्न झालाय। तत्कालीन जिल्हाधिकारी श्री कुशवाहा, जिल्हा पोलीस प्रमुख श्री संजय मोहिते, उपविभागीय अधिकारी श्री मुकेश भोगे, तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक श्री संजय शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक श्री खंडेराव रणजवे, तलाठी विजय कातकाडे, ग्रामविकास अधिकारी के पवार या सर्वांनी प्रशासनाच्या वतीने आणि ग्रामस्थांनी सर्व प्रकारची मदत केली आहे व अतिशय दिमाखात हा सोहळा संपन्न होऊन साधू महंतांनी भक्त भाविकांना आशीर्वाद दिलाय। मात्र त्यावेळेला उशीर झाल्या कारणाने काही सोयी सुविधा अभाव राहिला तो तात्पुरत्या स्वरूपात ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यावेळेला संपन्न झालाय। त्यापासून महाराष्ट्र शासनाने व जिल्हा प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करूनही आगामी येणाऱ्या 2027 सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण पर्वणीबाबत येथे असलेल्या श्री राम मंदिर परिसर पथदीप लाइटिंग तसेच रंगरोंगटी, बाणगंगा तीराची सफाईकरण, नदी खोलीकरण तसेच घाटाची दुरुस्ती, मारुती मंदिर जीर्णोद्धार व सभा मंडप, भक्त निवास व्यवस्था, खंडेराव मंदिर जीर्णोद्धार, भक्त निवास सभा मंडप, विठ्ठल मंदिर, देवी मंदिर, रंगरोंगटी, विविध सुविधा यासह गावातील सर्व मंदिराची सुधारणा होणे गरजेचे असून गावात विविध विकासाची कामे तसेच शहराला जोडणारे रस्ते यामध्ये प्रमुख जानोरी जवळके दिंडोरी नॅशनल हायवे क्रमांक 3 जोडणारा रस्ता, जानोरी आडगाव कॅनल ते नॅशनल हायवे क्रमांक 3 जवळके दिंडोरी मार्गे जाणारा रस्ता, जानोरी शिवनाई मसरूळ जोडणारा रस्ता, जानोरी एअरपोर्ट लगत पुढे ओझर खंडेराव मंदिर नॅशनल हायवे क्रमांक 3 ला जाणारा रस्ता आद्या मागण्या सुनील घुमरे यांनी केल्या। श्रीराम, मी सुनील घुमरे, जानोरी दिंडोरी माजी पंचायत समिती सदस्य। आगामी येणाऱ्या 2027च्या कुंभाच्या अनुषंगाने जानोरी या गावी दिगंबर आखाड्याशी निगडीत प्रमुख चौकी असल्या कारणाने गेली 1955 पूर्वी जानोरी या ठिकाणी कुंभमेळा भरत होता। परंतु 1955 ते 2015 या कार्यकाळामध्ये तत्कालीन महंतांचं किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचं किंवा स्थानिक जी काही गावकरी मंडळी असतील यांच्यामध्ये किंवा अन्य काही कारणास्तव या ठिकाणी तो कुंभमेळ्याची जी प्रथा होती ती बंद पडली। परंतु 2000 जवळपास 2000 पूर्वी आणि 2015 ला जो येणारा कुंभमेळा होता या दोन्ही कुंभाच्या याच्यामध्ये 2 कुंभाला मी स्वतः पाठपुरावा केला। आमच्या इथली काही प्रमुख मंडळी माझ्यासोबत होती, त्याच्यामध्ये गावातील प्रमुख पोलीस पाटील असतील, माजी सरपंच असतील शंकरराव वाघ, सुरेश घुमरे, अन्य काही मंडळी यांनी आमच्या सोबत आम्ही सगळ्या महंतांना भेटलो। परंतु त्यावेळेला आम्हाला यश आलं नाही आणि 2015 साली माननीय डॉक्टर महंत भक्ती चरणदासजी महाराज, रामकृष्ण महाराज लवितकर आणि तत्कालीन कुंभमेळ्याचे जे प्रमुख होते ज्ञानदासजी महाराज यांना भेटून या ठिकाणी कुंभमेळ्याच्या संदर्भातली पार्श्वभूमी त्यांना माहिती असल्या कारणाने त्यांनी सांगितलं की हम तो कभी से आने वाले थे लेकिन यहाँ का कोई हमें मिला नहीं था। मग त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांची सगळ्या प्रकारची व्यवस्था आम्ही करण्याचं आश्वासन त्यांना दिलं
आणि त्यावर त्यांनी आम्हाला लगेच आम्ही जानोरी येथे कुंभमेळ्याचा आपण आमची प्रमुख चौकी असल्या कारणाने आपण हा कुंभमेळा यापुढील काळामध्ये कायमस्वरूपी सुरू करू असं आश्वासित केल्यानंतर आम्ही त्याची दखल घेऊन आम्ही तो कुंभमेळा ध्वजारोहण असेल, साधू संतांची मिरवणूक असेल, महाप्रसादाचा कार्यक्रम असेल, त्यांच्या सगळ्या प्रकारची व्यवस्था, निवासाची व्यवस्था आणि नंतर ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम पार पाडला. परंतु येणाऱ्या 2027च्या कुंभाच्या अनुषंगाने प्रशासनाला वारंवार यापूर्वी आम्ही पत्र दिलेले आहेत. मंत्रालयातही मी पत्र दिले, स्वतः जाऊन दिलेले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनाही सांगितलं, परंतु प्रशासकीय पातळीवर याबाबत उदासीनता जाणवत असल्याने या ठिकाणी आगामी काळामध्ये बाणगंगेचा घाट दुरुस्त होणं गरजेचं आहे. या ठिकाणी सीता स्वयंवराचं मंदिर होतं, त्याचे जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. मारुती मंदिराचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. शनी मंदिराचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. गावामध्ये देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण गरजेचं आहे. विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण गरजेचं आहे. रामाचं मूळ वास्तव्य असलेलं मंदिर आहे त्या ठिकाणी त्याचं कलर, सुशोभीकरण, आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण, नाशिक एअरपोर्टला येणारा हा जो रस्ता आहे, नॅशनल हायवे पासून या ठिकाणी आजूबाजूच्या ठिकाणून या ठिकाणी भाविक येणार आहेत, त्याही दृष्टिकोनातून त्याचा विकास होणं आवश्यक असताना प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याचे दिसते. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, विशेषतः नाशिकचे विभागीय आयुक्त, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, पोलीस चे प्रमुख, तसेच आमच्या तालुक्यातील सर्व प्रमुख, खाते प्रमुख यांना माझी विनंती आहे की आम्ही आमचा पाठपुरावा चालू असल्या कारणाने व आपण नवीन असल्या कारणाने एखाद्या वेळेला आपल्या कल्पना नसेल, म्हणून या ठिकाणी सगळ्यांना माझी विनंती आहे की आगामी येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये या गावाला फार मोठं महत्व आहे. ही दिगंबर आखाड्याची प्रमुख चौकी असल्याने आणि महंत डॉक्टर भक्तीचरणदास यांनी आगामी काळामध्ये साधारण 1 महिन्याच्या आत जानोरीच्या शाही स्नानाची, ध्वज चढवण्याची आणि ध्वज उतरवण्याच्या या 3 तारखा डिक्लेअर करणार आहेत. आणि म्हणून ते आल्यानंतर प्रशासनाची धावपळ होऊ नये या दृष्टिकोनातून मी प्रशासनाला सूचित करतो. या ठिकाणच्या या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जी महत्वाची कामे आहेत ती आपण करण्यासाठी आम्हाला सहकार्य कराल. आमच्या परिसरातील गाव, पंचायत, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतील अशी मी विनंती करतो आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, जानोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.